मराठी येत ना? तुम मुझे बताओगे मुझे क्या बोलना है? हाँ महाराष्ट्रात आहे ना? क्यों? महाराष्ट्रात आहे तुमने ना? खरीद के रखा है? महाराष्ट्रात तुमने आहे ना? खरीद के रखा है महाराष्ट्रातच बोलणार आम्ही अजून क्यों? बोला. क्यों? हाँ? क्यों मराठी बोलना है? ती मराठी बोला क्यों तुम्हाला बोलना समजेल है? मॅडम तुम्हाला समजेल ठीक है आप बताओ मुझे समझ काय मराठी काय इम्पॉर्टंट आहे तुम्हाला समजेल. ठीक है हा समझ इकडे एअरटेल गॅलरीला आलोय मी. त्याला मी बोललो प्रॉब्लेम्स मला सॉर्ट आउट करून द्या पण ते अजून सॉर्ट आउट नाही करून दिलं. मी तुम्हाला अर्धाच बसलो नाही आणि मी बोललो की इकडे मराठीत बोला तर मला बोलला की का मराठी बोलू तुम्हाला हिंदी ना बोलता ऑब्व्हियसली ना मराठी बोलला आलंच पाहिजे ना. ते तुमच्या क्या बोल रहे हो? तुमच्या मालकीचं क्या बोल रहे हो? हिंदीमध्ये नाही नहीं बोलायचं. समझ रहा है मुझे क्या मग बोल मराठी रहे हो? समजून घ्यायचं. आप मुझे नहीं समझ रहा आप क्या मराठी बोल रहे हो? समजून नहीं घ्यायचं. समझ रहा. काल संध्याकाळी ओमकार चव्हाण हा या एअरटेल गॅलरीमध्ये आला होता. त्याचा काय मोबाईलमध्ये प्रॉब्लेम होता परंतु इथे जे एम्प्लॉय होते एअरटेलचे त्यांनी त्याच्याशी असभ्य भाषेत बोललंय. मराठीमध्ये बोलणार नाही आहे. महाराष्ट्राचं पद्धत आपले शब्द वापरलेले अशी एक व्हिडिओ पूर्ण सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत होती. यांनी नंतर चव्हाण आपल्याला येऊन भेटला मनसेला येऊन भेटला आम्ही तक्रार केली. त्याच्यानंतर मनसेचे आता महाराष्ट्र या ठिकाणी आले होते. या ठिकाणी एअरटेलचे जे मॅनेजर आहेत त्यांनी त्या पोरीला कामावरही काढून टाकलेलं आहे. ती घाबरून पोरगी आता आलीच नाही आहे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी त्यांनी या पोराची महाराष्ट्र जनतेची मराठी माणसाची माफी मागितली आहे. यापुढे असा प्रकार घडणार नाही असं त्यांनी आम्हाला राजसाहेबांच्या नावाने लेखी एक हमी पत्रही दिलेलं आहे. असा प्रकार पुन्हा या ठिकाणी घडणार नाही. मराठी माणसाचा अपमान या ठिकाणी होणार नाही असं सांगितलेलं आहे. थोड्याच वेळात आपण एवढे सर्व या ठिकाणी जमलं त्याबद्दल एक अभिनंदन. धर्मबंध जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी.